पुढची बातमी पाहूयात। भाजपच्या मंत्री आणि आमदारांवरती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज झाले। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदार आणि मंत्र्यांची गैरहजेरी होती। अधिवेशनामध्ये दुपारनंतरचे भाजपचे आमदार आणि मंत्री गैरहजर होते। विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व आमदार मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबई मंत्री आमदारांचा सुद्धा क्लास देण्यात येईल। भाजपच्या मंत्री आणि आमदारांवरती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदार आणि मंत्र्यांची गैरहजेरी होती आणि याच गैरहजेरीवरून रवींद्र चव्हाण नाराज आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नाराज आहेत रवींद्र चव्हाण आपल्या सगळ्या आमदारांवरती। त्या आमदारांना काय सज्जड दम देऊ शकतात आणि काय मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याचं समजतंय। या नाराजीचं नेमकं कारण काय? बरोबर, या ठिकाणी आपण बोललात। देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंत्री आणि आमदारांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आणि मंत्री गैरहजर राहण्यामुळे या ठिकाणी आपले रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी या ठिकाणी नाराजगी व्यक्त केलेली आहे। आणि आपण बघितलं या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची बैठक आज आणि उद्या ही बोलवली गेलेली आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी आपली नाराजी या ठिकाणी देखील व्यक्त करणार आहे त्या याच्यामधून। कारण की आपण बघितलं दुपारची जेव्हा वेळ असते तेव्हा भाजपचे मंत्री आणि आमदार सभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये गैरहजर असतात आणि ही त्यांची गैरहजेरी सुधारण्यासाठी या ठिकाणी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं बावनकुळे देखील असणार आहेत आणि त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्या संदर्भात आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील सर्व आमदार व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार। तर उद्या आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण व मुंबईतील सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। जी गैरहजेरी असते सभा आणि विधान परिषदेमध्ये ती या ठिकाणी सुधारण्यासाठी आणि कोणीही डाग बोलू नये यासाठी ही बैठक देखील बोलवण्यात आली आहे। आणि त्यामधून आता मंत्री काय बोध घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।